अनाथ? कोण? मी अनाथ? कोण अनाथ? मी अनाथ नव्हतो. अनाथ? मी अनाथ नव्हतो. माझ्या आईने जन्म देऊन मला रस्त्यावर घेऊन कचरा टाकलं नाही. मी जिथे राहतो हा अनाथ माझं घर नाही. माझं घर नाही. मला अनाथ आश्रम आवडतही नाही. इथली माणसं, इथलं वातावरण, इथली नाती, इथलं काही आवडत नाही. मी अनाथ? मला एक माझे आई बाबा होते. मी चांगले शिकले तारली जायचो. आई बाबा घरी नसत तेव्हा आम्ही पाळणाघरात थांबत असतो. पण तेही थोडाच वेळ थांबावं लागेल. आमचे आणखी सगळी कुटुंब होतं. पण मध्येच परत लॉकडाऊन उघडले. आई बाबा वर्क फ्रॉम होम करू लागले. पण आमच्या शाळा मात्र घरीच सुरू होत्या. सगळ्याच घरात शाळा बंद. मजाच मजा होती. घरात जे मागे सगळं मिळायचं. आमचं खूप आनंदी सुखी कुटुंब होतं. पण मध्ये परत लॉकडाऊन उघडले. आई बाबा ऑफिसला जात असे. आमच्या शाळा मात्र घरीच सुरू होत्या. एके दिवशी बाबा ऑफिस मधून घरी आले. त्यांना अंगदुखी होत होती. रात्रीतून ताप आला. 2 दिवस घरी औषधी घेतली. पण तापमात्र झाला होता. सारखं चढ उतार चालूच. आईने सुटी टाकून बाबांना दवाखान्यात नेलं. औषधे घेतली. पण पाहिजे तो पर्यंत दिसतच नव्हता. शेवटी कोरोनाची टेस्ट आली आणि ती पॉझिटिव्ह आली. आईला पण बाबाने सांभाळत असल्यामुळे सर्दी ताप जाणवत होता. म्हणून तिने टेस्ट केली. ती सुद्धा पॉझिटिव्ह आली. पर्याय आमच्या टेस्ट मात्र निगेटिव्ह आल्या. याच आम्हाला जास्त दुःख होतं. आईला पण दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं. जाताना तिच्या एका मैत्रिणीकडे आमची सोय करून गेली. आम्ही तिला लांबून बघत होतो. तिने सामानाची बांधाबांध केली. स्वतःचा तोंड बनवून तिने सगळं आवरलं. स्वतःचे ओढे डोळे पुसली आणि म्हणाली, बाळांनो स्वतःला जपा आणि अनुची काळजी घे. मी बरी होऊन पटकन घेईन. तिच्या डोळ्यातले पाणी पार घालापर्यंत उघडले होते. तिला मिरगायची, मिठी मारायची. हिच्या हजेरी मी जगू शकलो नाही. तिचं त्या अँब्युलन्स कडे बसत खिडकीकडे पाहणं, तिचा पाय करणारा हात अजूनही डोळ्यासमोर स्पष्ट दिसतो. असे 4-5 दिवस गेले आणि बाबांचा फोन आला. आई गेली. मला सगळं कळत होतं. पण अनु तिथे सध्या युकेजीला होती. अगदीच लहान. दादा 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 म्हणाली. काय झालं म्हणाली. मी बसलो. तिला जवळ घेतलं. खूप रडलो. रात्रभर रडलो. आता मी आईला कधी बघणार नव्हतो. डोळा लागला तर दिवस उतरला. याच्यानं मोठा झालो. आम्ही आंघोळ केली. केसांना तेल लावून वेणी केली. तिला खावं नको ते बघू टाकलो. बाबा बरे होत आहेत अशी मावशी सांगे. एक आशा होती बाबाला सगळे नीट होईल.
बाबा घरी परतणार होते त्याच दिवशी सकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि 14 दिवस दवाखान्यात राहून ते परतले नाही ते नाहीच. आता 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 आमचं सगळं संपलं होतं. आता हक्काचं कोणीच राहिलं नाही. अजून अजून 4 दिवस राहिलो. मावशीने सगळ्या नातेवाईकांकडे चौकशी केली. बिचारी बिचारी सगळ्यांना आमच्या आयुष्यावरसाठी विनवणी करत होती, पण कोणीच आमचं सांभाळ करण्याबाबत तयार नव्हतं. शेवटी हातावरून मावशीने आमचं सामान बांधलं आणि अनाथाश्रम आधारमाला सोडलं. चेहरा न दाखवती निघून गेली आणि तुला आई बाबा तिची लाडकी बाहुली यांची आठवण यायची. आज घरी तिला समजवत होतो, हाताला किटली मारत होतो. आता आता ती शहाणी झाली, आवडणारी वस्तू दिली तरी नको म्हणते. आता आम्ही काय तुझे पोरक झालो, अनाथ एकटा झालो. सगळीकडे 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 नुसतं अंधार अंधार वाटायचा. माझे घर, माझे बाबा, माझी आई, माझी शाळा. आता आता माझं माझं काहीच उरलं नाही. आवडून अनाथाश्रम आवडू लागला. सगळं काही यांसाठी सहन करत होतं, सहन केलं. आता रचना तिला नाला काढायला. विचारलं तर कळलं कुणीतरी तिला दत्तक घेतलं. कसा बसा स्वतःला सावरत होतो, पण आता जगण्याची इच्छा संपली. खूप चिडलो, रडलो, नको 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 म्हणालो. पण त्याला खूप उशीर झाला होता. जगण्याचा एकमेव आधार होता, तोही गेला. माझ्या डोळ्यापुढे किरत दहाड काळोख पसरला. ज्याची पहाड पुन्हा कधीच होणार नव्हती रे बाबा. त्याची पहाड पुन्हा कधीच होणार नव्हती. आई बाबा उगा बरं द्या ना.